मेरा नाम मोनू सिंह है। मैं ईस्ट दिल्ली में रहता हूँ। मेरे 2 बच्चे हैं। मेरा छोटा बेटा यशमीत सिंह तकरीबन 7-8 महीने का था, तब उसको नज़ला बुखार हो गया था। तो उस दौरान मेरे बच्चे के कुछ टीके छूट गए थे, 2-3 महीने निकल गए थे, तो हम भी टीका लगवाना भूल गए थे, तो सही समय पे हम उसका टीका नहीं लगवा सके थे। जब आशा दीदी हमारे घर आई थी तो उन्होंने बताया था कि हमारे पास में आंगनबाड़ी सेंटर में मिशन इंद्रधनुष अभियान से मैं अपने बच्चों का टीका कंप्लीट कर सकता हूँ। और उस दौरान फिर हम दीदी के साथ जाके वहाँ पर जो मेरे बच्चे के छूटे हुए टीके थे वो मैंने टीके कंप्लीट करे, और उधर मुझे फिर उन टीकों का महत्व भी पता चला कि वो टीके कितने ज़रूरी थे मेरे बच्चों के लिए। जब से मेरे बच्चों का टीकाकरण कंप्लीट हुआ है तो मैं पूर्ण रूप से निश्चित हूँ कि अब मैं अपने बच्चों की बीमारी से बचा रहूँगा, उनको इन फ्यूचर प्रॉब्लम नहीं आएगी। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक 2023। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या ठाणे महापालिका चषक 2023 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून 3196 प्रवेशिका आल्या असून 12557 छायाचित्र प्राप्त झाली आहेत। प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 18 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सर्व्हिस रोड, 3 हातनाका येथे भरविण्यात आले आहे। तरी सर्व नागरिक व मान्यवर व्यक्तींनी या प्रदर्शनास भेट देऊन आमचा उत्साह वाढवावा ही विनंती ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला मुख्यमंत्र्यांवर आरोप। कळवा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा आहे। या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस यांची कमतरता आहे, तसेच सुविधांचा देखील अभाव आहे। त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेला चालवायला येत नसेल तर त्यांनी शासनाकडे द्यावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे, मात्र राज्यात सत्तेची मारामारी सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला। केवळ आपल्या मर्जीतल्या लोकांना ठेका मिळावा यासाठीच कळवा रुग्णालय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। कळवा रुग्णालयात स्वच्छता न करता केवळ बिले काढली जात आहेत। रुग्णालयात जुनीच यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यात जे कोणी त्यांच्याच हाती चौकशी समिती दिली आहे, त्यामुळे चौकशी काय होणार हे यातून दिसत आहे। या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्रात सत्तेच्या 60 मारीत जनतेचा जीव धोक्यात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। नाही, उगीच त्या लोकांना मला म्हणूनच म्हणलं हे ढकलण्याचं जे काम चाललेलं आहे आणि जबाबदारी कोणावर फिक्स केली जात नाही, यातून हॉस्पिटल आणि कॉर्पोरेशन या दोघांच्या संगनमतातून हे सगळं जे काही गैरप्रकार, जो काही भ्रष्टाचार, हे सगळं झाल्यामुळंच या हॉस्पिटलकडे दुर्लक्ष आहे। जो निधी उपलब्ध झाला असेल तो खर्च झाला का? साध्या रुग्णाला जेवण मिळत नाही ते बरोबरचं, इथे स्वच्छता नाही, चादरी धुतल्या जात नाही, इथे परमनंट म्हणजे पोस्ट भरल्या जात नाही, मेडिकल स्टोर नाही, हे सगळं जे आहे ते मला वाटतं की एकूणच ही दुरावस्थेला कॉर्पोरेशन जबाबदार आहे। हे मुख्यमंत्री इथले असून त्यांचा यावर वचक नाही, ते परेशान आहेत। स्वतःच तर इकडे कुठे लक्ष राहणार आहे? आम्हाला सत्या महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं
आणि या आरोग्य व्यवस्थेला यंत्रणेला सुद्धा वाऱ्यावर सोडला. यावेळी माजी नगरसेवक प्रदेश सचिव मनोज शिंदे, काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सचिन शिंदे, राजेश जाधव, राहुल पिंगळे, संदीप शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, डॉक्टर माळगावकर इतर मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना निवेदन. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणीबरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघ व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्यातर्फे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. पत्रकार हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवली जावेत. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी पत्रकारांनी एकत्रित येऊन आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यामध्ये पत्रकारांवरती वारंवार हल्ले होत आहेत. सदरचे हल्ले झाल्यावरती कारवाई करण्यासाठी आज राज्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची निर्मिती केली, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. संबंधितांवरती गुन्हे दाखल करताना साध्या गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना तात्काळ जामीन मिळतोय. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जर कारवाई केली तर त्याला जामीन मिळणार नाही. सदरची मागणी आज आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. राज्यभर आज या कायद्याची होळी करायचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र ठाण्यामध्ये आता आम्ही पत्रकारांनी एकत्र येऊन निवेदन दिलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे की शासनाने याची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि ज्यांच्यावरती गुन्हे हल्ले होतील संबंधितावरती पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी त्यामध्ये असेल. या प्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, सचिव नारायण शेट्टी, मराठी पत्रकार परिषद ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय साळुंखे, कार्याध्यक्ष विकास काटे,
सरचिटणीस निलेश पानमंद, वीरेंद्र शुक्ला, युनुस खान, क्रिस्तू फर्नांडिस, अशोक घाग, दिनेश शुक्ला, गणेश यादव, नितीन दुसागर आदी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मनसे लढणार ठाणे आणि पालघर लोकसभा. आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मनसे देखील सज्ज झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील 3 आणि पालघरची 1 जागा अशा 4 जागा मनसे लढणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. मी तुम्हाला सांगतो आता आमची तयारी, आमचे उमेदवार हे दोन्ही जवळजवळ फायनल झालेले आहेत. कुठल्या लोकसभेला ठाणे जिल्ह्यात कोण लढणार याची तयारी देखील आमची बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली असून उमेदवार देखील निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील काही महिन्यांपासून मनसेने ठाण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासह जिल्ह्यात आधीच भाजपने डोकेदुखी वाढवली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात हजेरी लावून शिंदे गटाला आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता मनसे थेट लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर करून शिंदे गटाला मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. झालेल्या बैठकीत त्या दृष्टीने मोर्चे बांधणी कशी करायची याची चर्चा झाली असून पुढे जाऊन कार्यकर्त्यांनी काय करावं, पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. तसेच पुढील 6 महिन्यात महाराष्ट्र सैनिक घराघरात पोहोचणार असल्याचेही सांगण्यात आले. आता कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन काय करावं, महाराष्ट्र सैनिकांनी पुढे जाऊन काय करावं या बाबतीतलं एक साहेबांनी आम्हाला काम दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या 6 महिन्यात आम्ही घराघरात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या 6 महिन्यात 70,000 घरांमध्ये जाऊन महाराष्ट्र सैनिक पोहोचेल असा एक प्लॅन आम्ही आमच्याकडनं तयार केला आहे. आताच्या घडीला भाजपमध्ये आलेले आमदार, खासदार मोजा ते कुठून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेतून आलेल्या लोकांची फळी भाजपने बांधली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या आमदारांना घेऊन संघटना बांधलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा इशाराही जाधव यांनी दिला. आमचा एक आमदार आहे, तो देखील आमचा हक्काचा आहे. येणाऱ्या 4 दिवसात मनसेत मोठा प्रवेश होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. येणाऱ्या लोकसभेमध्ये आताही अनेक भागातली लोक राजसाहेबांना येऊन भेटून गेले आणि सांगितलं आम्हाला मनसेमध्ये प्रवेश करायचा आहे. सो ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत होतीये. अनेक तरुणांना मनसेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याची तयारी तुम्हाला एक पुढच्या 4 दिवसामध्ये एक खूप मोठा प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमच्या शिवतीर्थावर झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान या बैठकीत कळवा रुग्णालयासंदर्भात राज ठाकरे यांनी माहिती घेतली असून बळी कशामुळे गेले आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली. तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण सारख्या अनेक शहरात खड्डे पडले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कळवा रुग्णालयात मृत्यूचे तांडव झाल्यानंतर राज ठाकरे देखील त्या ठिकाणी जातील अशी शक्यता होती. किंबहुना ते त्याच मार्गे पुढे दौऱ्यासाठी गेले. मात्र त्यांनी कळवा रुग्णालयात जाणे टाळले. केवळ तेथील रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जाणे टाळल्याचा दावा जाधव यांनी केला. तर आयुक्तांशी चर्चा करून जे रुग्णालयामध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत त्या धर्तीवर कळवा रुग्णालयात काय करता येईल का याची चर्चा करावी अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.